विद्याताई भडके धाडगे यांच्या उठे तुफान काळजात या कविता संग्रहानिमित्त या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, खरं म्हणजे इतके पुरुष असताना त्या अध्यक्ष असूनही त्या म्हणतायत की अजून महिलांवर अन्यायच होतोय, त्याच्यामुळे महिलांना अजून नेमकं काय द्यायचं म्हणजे तुमच्यावरचा अन्याय दूर होईल, काय त्याग करायचा मामा. आता फेटे सुद्धा महिलाच बांधतायत, पुरुष तसेच आहेत. आणि पुरुष संरक्षक समित्या आता स्थापन होत आहेत, त्याच्यावरून अन्याय कुणावर होतोय याचा अंदाज तुम्ही घ्या. जुन्या परंपरा एवढ्या लवकर आपल्याला मोडता येणार नाहीत. महिलांवर अन्याय होतोय म्हटल्यावर बरेच दिवस तसंच म्हणावं लागेल, आणि आमच्या बऱ्याच पिढ्या गेल्यानंतर ती जागा पुरुष घेतील की आमच्यावर अन्याय होतोय. कविता संग्रह एका महिलेचा आहे, अध्यक्ष एक महिला आहेत, अनेक महिला इथं उपस्थित आहेत. आणि गोसावीताईंनी सांगितलं की भाषणाची उत्सुकता आहे. आपल्यालाही उत्सुकता असेल भाषण ऐकण्याची, नाही संपण्याची. कारण एखादा विद्वत्तापूर्ण माणूस सहन होऊ शकतो, अख्खं विचारपीठच जर विद्वत्तापूर्ण असेल तर श्रोत्यांचं काय होत असेल. त्या 4 प्राध्यापक, तरी डॉक्टर महबूब यांनी खूप पटकन आवरलं. प्राध्यापक असल्यावर खरं घंटाच ठेवली पाहिजे इथे, एखादी घंटा वाजली की आता थांबवा भाऊ तुम्ही, संपलं तुमचं वगैरे असो. पण कवितेचं अत्यंत सुंदर आणि वेचक उलगडा या ठिकाणी झाला, स्वरूप समजलं. कविता लिहिणं सोपं नाही, कारण कमी शब्दात खूप अर्थ सांगावा लागतो. जसं आभाळ भरून येतं तसं मन भरून यावं लागतं, त्याचं विरेचन तुम्ही म्हटले तसं त्याचा निचरा व्हावा लागतो. स्वच्छ आभाळातून कधी कविता निर्माण होणार नाही, कारण ते भरून आलेलं नसतं. अचानक एखादी सर जोरात कोसळून गेली तर त्याला आपण कविता म्हणू, तासभर तो पाऊस पडत राहिला तर त्याला कथा म्हणू, आणि 2-3 दिवस थांबलाच नाही तर त्याला कादंबरी म्हणू. पण ते ज्याच्या त्याच्या निचरा करण्याच्या पद्धती असतात. आम्हाला एकदम येऊन कोसळण्याची सवय नाही, म्हणून आम्ही हळूहळू पडत राहतो. आणि मग ते 2 दिवस 3 दिवस, आता तर 800-900 पाणी कादंबऱ्या आहेत. म्हणजे महिना पाऊस थांबतच नाही, म्हणजे वाचक वाहून जातो तरी पाऊस थांबत नाही. मग इतका निचरा, इतकं साचतं, कसं साचतं बो इतकं मनामध्ये. परंतु ही जी साचण्याची पद्धत आहे आणि ती जी निचरा करण्याची पद्धत आहे ती कुठल्या माध्यमानं बाहेर पडते याला महत्त्व नाही, पण ती बाहेर पाडण्याची एक पद्धत आहे. विद्याताईंनी जसं त्यामध्ये मी वाचलं त्यांचं मनोगत, की आई गेल्यानंतर त्या प्रचंड धक्का त्यांना बसला, आणि आई गेल्याचं दुःख इतके दिवस त्यांच्या मनात होतं की त्या साहित्यापासून दूर गेल्या. पण त्यांनाही जाणवलं की पुन्हा आपल्याला साहित्याचा आधार घ्यावा लागेल, म्हणून या कविता संग्रहात आईवर त्यांच्या कविता आहेत. विषय जरी वर वेगळा असला तर आई त्यात डोकावलेली आहे, कारण त्यांच्या मनात ती आई अजून आहे. म्हणून जो प्रगट होतो, जो आविष्कार करतो, त्याचं एक चांगलं असतं की त्याला निचरा व्हायला माध्यम असतं. ज्याचा निचराच होत नाही त्याचं काय होत असेल, त्याचा कोंडमारा किती होत असेल, मग तो वेगवेगळ्या पद्धतीनं होतो. म्हणजे समाज विघातक माणसं जे आपण म्हणतो या समाजात आहेत ते निचरा न होणारे असतात, मग ते त्या पद्धतीनं त्यांचा निचरा होतो. मग या ठिकाणी हा कविता संग्रह प्रकाशित होताना अतिशय चांगलं, खरं म्हणजे मी इतकं चांगलं का बोलू शकतो असं बाकीचे म्हणतात म्हणून ते माझं मत नाही, परंतु बहुश्रुततेमुळं सगळ्यात शेवटी मला बोलायची वेळ येते म्हणून मी बहुश्रुत होतो. यांचं सगळ्यांचं ऐकतो ते दुसरीकडे कुठेतरी वापरतो, इथं ते वापरायचं नाही. म्हणजे खऱ्या म्हणण्यापेक्षा लबाड वाक्याचं ते एक सवय असते की एके ठिकाणी ऐकलेलं दुसऱ्या ठिकाणी वापरायचं. आता मी जे बोलेल ते कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी ऐकलेलं असेल असं आपण गृहीत धरा. परंतु इथं अचानक निमंत्रणही त्यांनी खूप लोकांना दिले. त्यांना खूप आनंद वाटला की आता किती लोकांना मी निमंत्रण देऊ. राजकीय लोक आले, ते शेवटपर्यंत टिकणार नाही याची आपल्याला खात्री होती, कारण त्यांना सवय असते, त्यांना कार्यक्रम असतोच, नसला तरी असतो. ते आल्यावर थोडं बोलतात, आपल्याला बौद्धिक पाजतात आणि निघून जातात. म्हणून साहित्य संमेलनात राजकारणी नको का म्हणतात याचा प्रत्यय आता तुम्हाला प्रॅक्टिकली आला असेल. आणि अडचण हे असते की खुर्ची गुंतलेली आहे हे त्यांना अजिबात सहन होत नाही, आणि कुणीतरी हे अनोळखी माणसं काय साहित्यातले असतील यांच्या मागं आम्ही बसायचो तोही त्यांना अपमान वाटतो. त्यामुळे शक्यतो कार्यक्रम हा जर कवितेचा किंवा कादंबरीचा असेल तर त्यात शक्यतो आपले जवळचे जरी असले तरी राजकारणातील माणसं आपण टाळणं जास्त हिताचं असतं. आता हे सगळे आमचे मित्र होते, हे छान बोलले, ते जर वेळोवेळी कार्यक्रमाला येत राहिले तर तेही छान बोलतील, तो विषय नाही. परंतु त्यांचं तुम्ही ऐकलं कारण तुम्ही रसिक आहात,
परंतु त्यांच्या स्टेजवर जाऊन एखादा कवी जर कविता गायला लागला तर कार्यकर्ते ऐकणार नाहीत. हे दोन बाजू आहेत. म्हणजे साहित्याच्या व्यासपीठावरून बोलू शकतो, पण साहित्यिक हा राजकारणाच्या व्यासपीठावरून बोलू शकत नाही, हे सत्य आहे. म्हणून तेही आले, आपल्याला शुभेच्छा दिल्या. उठे तुफान काळजात ही कविता ज्यावेळेस मी वाचली, खरं म्हणजे खूप संवेदनशील मन आपलं असल्यामुळं मधल्या काळात जो कोरोनाचा प्रकोप झाला आणि एखादं संकट माणसावर आल्यावर खरं कळतं की खरा माणूस कोण आहे, खोटे माणसं कोण आहेत ते आपल्याला समजलं असेल. खरं म्हणजे गेल्या 1820 साली डॉक्टर संदीप यांना माहीत असेल की 1820 साली स्पॅनिश फ्लू आला आणि तो आगगाडीच्या मार्गाने पसरला. अमेरिकन सैन्याला तो स्पॅनिश फ्लू झाला. त्वचा हिरवी पडायची, नंतर काळी पडायची आणि माणूस मरायचा. कोरोनापेक्षा भयानक होता. पण त्याच्यावर काय कुठलं साहित्य, एखादी कादंबरी मराठीत नाही, इंग्रजीमध्ये आहे. 1920 साली फ्लू आला, प्लेग आला. प्लेगवरही साहित्य नाही. म्हणजे त्या काळातील लोक, नंतरचे साहित्यिक संवेदनशील नव्हते का? कविता एखादी असेल पण मोठी कादंबरी नाहीच, इंग्रजीमध्ये आहे, मराठीत नाही. मग महाराष्ट्रावर एवढा प्रकोप त्या प्लेगनं केला. अचानक बगलेत गाठ येणं, जांघेत गाठ येणं, त्याला पोचायला गेले की त्यांनाही गाठ येणं, त्यांनाही मरणं, संसर्ग होणं. त्यावेळेस रॅन्डनं आणि इतर इंग्रजांनी आपल्या पुण्यामध्ये अनेकांवर अत्याचार केले, अनेकांचं सामान बाहेर फेकून दिलं की तुमच्या घरात प्लेग आहे. मग अत्याचार व्हायला लागल्यावर त्या रॅन्डचा चाफेकर बंधूंनी खून केला. हे सगळं प्लेगच्या बाबतीत सांगता येतं. पण प्लेगच्या काळामध्ये जी सामाजिक परिस्थिती होती, जी राजकीय होती, जी आर्थिक होती, तिचं वर्णन कुठल्या साहित्यात का येत नाही हा फार मोठा प्रश्न आहे. पण आता मात्र कोरोना संपल्यानंतर यावर साहित्यामध्ये त्याचे पडसाद उमटायला लागले. त्याचं हे कारण आहे ही कविता, की तुफान त्यांच्या काळजात जे उठलं. मधला जो भयंकर काळ होता की डॉक्टरांना नावं ठेवण्यात मजा नाही. जसं अनेक मेडिकल कंपन्या डॉक्टरांना आमचं औषध वापरा म्हणून गिफ्ट देतात, तसं निसर्गानं त्यांना कोरोना नावाचं गिफ्ट दिलं आणि त्यातून ते बऱ्यापैकी समृद्ध झाले. म्हणजे आता पुन्हा 4 पिढ्या त्यांना एकही पेशंट आला नाही तरी चालेल, अशी कोणी डॉक्टर असलं तर माफ करा. चांगले डॉक्टरही होते की ज्यांनी मोफत आणि खरं खरं सांगितलं की तुम्ही गोळ्यानंच बरा व्हाल, तुम्हाला सलाईन लावण्याची गरज नाही, तुम्हाला व्हेंटिलेटर लावण्याची गरज नाही. पण व्हेंटिलेटर मोकळा असेल तर पेशंटला लगेच ते लावायचं, त्याचा स्कोर किती असला तरी. आणि तो गंभीर असला आणि व्हेंटिलेटर मोकळं नसेल तर इथं जागा नाही म्हणून सांगायचं. म्हणजे लाख रुपये घेतल्याशिवाय गेट उघडत नव्हते असे हॉस्पिटल होते की ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट आणल्यानंतर गेटमध्येच लाख रुपये द्या, नगरमध्ये, लांब नाही, तुम्हाला आम्ही प्रवेश देतो, तुम्हाला ॲडमिट करून घेतो. भयंकर सगळं झालं. नातलग त्यांच्या जवळ नाहीत आणि आपले लोक असे गेले. म्हणजे आपल्या अंत्यविधीला कोणी नसणं याची इतकी वाईट गोष्ट नाही. म्हणजे आपण नसतो हे चांगलं आहे त्या काळामध्ये पाहायला. कारण खरं म्हणजे अंत्यविधी हा असा प्रकार असतो की आपण कसं जगलो याचं ते मूल्यमापन आहे, पण ते बाकीच्यांना कळतं, त्याला समजत नाही. तो गेला तरी त्याच्या जवळ जाता आलं नाही, प्लास्टिकात त्यांना गुंडाळलं गेलं. व्हेंटिलेटर लावताना आपण परिचारिकांचं दुःख यामध्ये मांडलं की कसा त्या पेशंटला घास भरवायचा, की पटकन तो मास्क वर करायचा, घास भरवायचा आणि पुन्हा तो खाली करायचा. 1 सेकंद जरी ऑक्सिजन त्याला मिळाला नाही तरी त्या पेशंटचं काय होत असेल. असे अनेक भयंकर प्रकार जे आपल्याला माहीत नाहीत, असे आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडचे प्रकार या मधल्या काळात घडलेले आहेत. अवयांची तस्करी होणे इथपर्यंत सगळे प्रकार आहेत. मग हे सगळं होत असताना जे संवेदनशील मन आहेत ते गप्प कसे, ते का बोलले नाही? खाजगीत आम्ही खूप बोललो, खाजगीत आम्ही चर्चा केली, बोललो की असं त्यानं केलं, तसं केलं. पण धाडसानं फार कमी लोक पुढे आले आणि यामध्ये गरीब अक्षरशः आम्ही का जगलो असा त्यांना प्रश्न आहे. कारण जमिनी विकून ते जगले. मध्यमवर्गीयांनी आहे तो पैसा त्यात घातला, आता मध्यमवर्गीय गरीब झाले आणि श्रीमंतांनी बेड अडवून ठेवले की माझा स्कोर वाढला तर काय होईल म्हणून आधीच बेड अडवायचं, सोडायचं नाही. मोठमोठ्या राजकारण्यांनी मोठमोठ्या हॉस्पिटलमधले बेड अडवून ठेवले. काही झालेलं नसताना मला जर काही झालंच तर आधीच बेड गुंतवलेलं बरं. ही सगळी जी सामाजिक परिस्थिती आहे, आता गावागावाकडे अनेक टपऱ्या उघडलेल्या आपण पाहतो, दुकानं उघडलेले पाहतो, लघुउद्योग पाहतो. हे नोकऱ्या गेलेले लोक आता गावाकडे आलेले आहेत. ज्यांनी जमिनी विकल्या आणि शहरात गेले, ज्यांना मातीशी नाळ जोडलेली नव्हती, त्यांना पुन्हा आता मातीचं आकर्षण वाटू लागलेलं आहे. म्हणजे हे सगळे प्रकार जे घडलेले आहेत ते एका कोरोनामुळं सगळ्या आर्थिक, सामाजिक, राजकीय ग्रामीण भागावर एक विलक्षण असा परिणाम केलेला आहे. आणि तो परिणाम जो झालेला आहे त्याचं प्रतिनिधित्व ही कविता करते. जरी त्यांनी कवितेतून हे सगळं मांडलेलं नसलं तरी कोरोना ही किती भयानक लाट होती, त्यानं किती लोक उद्ध्वस्त झाले, काही घरांना कुलूप लावण्याची वेळ आली, अक्षरशः माणसं जिवंत राहिले नाही अशी परिस्थिती होती. त्या काळात गमती सुद्धा घडल्या.
सरकारी दवाखान्यातून 2 बहिणींना फोन आला, तुमचे वडील गेले, अंत्यसंस्कार करावे लागले. अंत्यसंस्काराला तिथं भटजीबुवा उपस्थित होते. 3-4 हजार त्यांचा रेट होता भटजीबुवांचा. बरं, आपण जवळ जायचं नाही अंत्यसंस्कार करताना. मग मंत्रच म्हणतायत की शिवाय देतायत त्याचाही पत्ता नाही, कारण पैसे मिळाल्यावर नुसतं ओठ हल्लेलं दिसलं तरी पुरेसं झालं. आणि मग त्या बहिणींनी वडिलांचा अंत्यसंस्कार केला, ते अस्थी विसर्जित केल्या आणि 15 दिवसांनी पुन्हा त्यांना फोन आला, तुमचे वडील गेले. आणि मग ह्या पुन्हा गेल्यावर यांनी सांगितलं की चुकून नावसाधर्म्यामुळे आम्ही ते सांगितलं, खरे वडील आत्ता तुमचे गेलेले आहेत. मग कुणाच्या अस्थी त्यांनी नेऊन टाकल्या माहीत नाही. हे सगळं जे विलक्षण आहे, हे जे धक्के पचवत आमची पिढी आता इथपर्यंत आलेली आहे. आणि आता हा कोरोना संपत आलेला आहे. मला तो WHO ते काय अध्यक्ष दिसले, ते काळे सावळे, की असं वाटतं आता लगेच लाट येणार आहे. त्यांचा चेहरा कोरोनापेक्षा भयंकर आहे. म्हणजे असे माणसं वरून हे करायला आहे की रेमडेसिवीर वापरू नका ते सांगतायत. आमचे लोक रेमडेसिवीर वापरतायत. दिलेलं रेमडेसिवीर आमच्या पेशंटला दिलं जाईलच याची खात्री नाही, कारण आम्हाला जवळ जायचं नाही. ते रेमडेसिवीर ठेवून पाणी दिलं की काय दिलं याचा पत्ता नाही. नातलगाने आणलेले ऑक्सिजनचे सिलेंडर निम्मा पेशंटला द्यायचं, निम्मा दुसऱ्या पेशंटला द्यायचं, दोन्हीकडे बिल लावायचे. एका PPE किटचं बिल 1000 रुपये एका पेशंटला लावलं, 50 पेशंट त्याच PPE किटवर तपासायचे, प्रत्येकाच्या बिलामध्ये 1000 रुपये लावायचे, एका PPE किटचे 50,000 रुपये घ्यायचे. हे सगळं भयंकर घडलेलं असताना या समाजातील सुजान लोक गप्प का आहेत, हा फार मोठा प्रश्न आहे. मग साहित्यिक म्हणजे काय, त्याला वेदना झाल्यानंतर त्याने मांडायला नको का? कारण महबूब शेख ज्याप्रमाणे तुम्ही म्हटले की वास्तवाला आपण सामोरं गेलं पाहिजे. ठीक आहे, मामा म्हटल्याप्रमाणे कविता फुलं वगैरे येत राहील, ती सुरुवातीची भावना असते. कुठलाही लेखक कवी सुरुवातीला आईवर लिहितो, कारण आई आपल्या हृदयाचा अविभाज्य भाग असतो. आईवर कविता येणं साहजिक आहे, आईवर कथा येणं साहजिक आहे, निसर्गावर येणं साहजिक आहे, पाना फुलावर येणं साहजिक आहे, प्रेमावर येणं साहजिक आहे. ह्या पहिल्या सुरुवातीच्या गोष्टी आहेत. एक कविता संग्रह, 2, 3, 4, तुम्ही 10व्या कविता संग्रहात सुद्धा जर पानं फुलंच घेतले तर तुम्ही इतके दिवस काय केलं, हा फार मोठा प्रश्न आहे. तुम्ही पाना फुलातच रमतात का? फक्त फुलपाखरू उडतानाच तुम्हाला दिसलं का? दुष्काळात सुकलेल्या गवतावर फुलपाखरू उडतच नाही, ते तुम्हाला दिसलं नाही का? ते गवत का वाळलं? आमचा शेतकरी कुठल्या परिस्थितीत आहे? त्याला हमी भाव का मिळत नाही? याची एखादी कविता का येत नाही? हे जे सगळं होत असताना आम्ही आता वास्तवाला भिडलं पाहिजे. जसं आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की हिजाब कुणी घालावा, नमाज कुणी पडावं, कुणी कुठला पोशाख घालावा, आता हे सरकार ठरवायला लागलं. काही दिवसांनी तुम्ही काय खावं, नाश्त्याला काय खावं, दुपारी काय खावं, संध्याकाळी काय खावं, हे सरकार ठरवेल. तुम्ही आता योगासनं करा, हे सरकार आता सांगते. तुम्ही योगासनं करा, आयुष्य वाढवा, आणि वाढलेलं आयुष्य पुन्हा योगासनात घालवा, अशी ती पद्धत आहे. तुम्ही चांगला व्यायाम करा, व्यायाम करून काय होतं, आयुष्य वाढतं. वाढलेल्या आयुष्यात काय करायचं, व्यायाम करायचा. तुम्ही करता कशाला? हे आपलं स्वातंत्र्य आहे, हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपण काय करायचं कोणी सांगू नये, आम्हाला ते स्वातंत्र्य आहे. आम्ही काय घालायचं, काय जेवायचं, कुठं राहायचं, काय ज्याच्या त्याच्या संस्कारांनुसार जो तो घालील ना. स्त्रिया अमुक पद्धतीनं ड्रेस घालतात म्हणून फार संस्कृती बिघडली असं म्हणू नका. तुम्ही काय करता? तुमची वर्तणूक संस्कृतीला धरून आहे का? अजिबात नाही. या सगळ्या गोष्टी सांगणारे जे लोक आपण निवडून दिलेले आपण म्हणतो, आणि ते तिथं गेल्यानंतर आपल्यावर जे विचार लादायला लागले, ते सध्या सगळ्यात मोठं अरिष्ट आहे. म्हणून साहित्यिकांनी त्याला भिडलं पाहिजे, वास्तवाला भिडलं पाहिजे. तुम्ही वास्तव लिहा. 70 कविता आहेत, मान्य आहेत, अतिशय सुंदर आहेत. त्यातली एखादी कविता, काही वास्तववादी कविता याच्यामध्ये आहेतच, नाही असं नाही, पण आता सर्व विचारवंतांनी, लेखकांनी या वास्तवाला भिडलं पाहिजे. सध्या काय चाललंय त्यावर आलं पाहिजे. आम्ही सरकारचा निषेध करतो म्हणून काहींनी पुरस्कार परत दिले आपल्यातल्या, ठीक आहे, तो मार्ग असेल, पण पुरस्कार परत दिल्यावर समजलं की यांना पुरस्कार मिळाला होता. काहींना परत दिल्यावर समजलं की अरे यांना मिळाला होता. म्हणजे आता मिळाल्यावर प्रसिद्धी मिळत नाही, परत दिल्यावर जास्त मिळते, म्हणून काही परत द्यायला लागले. आता मी तर पुरस्कार परत देऊ शकत नाही, कारण मला पुरस्कार मिळालेलाच नाही. आणि तुम्ही जर इतके अभिमानी आहात तर घेऊच नका. जाहीर झाला त्याच दिवशी सांगा, या सरकारचा मी निषेध करतो, तुमची वर्तणूक, तुमचं आचरण लोकशाहीला धरून नाही, हा पुरस्कार मला नको. ती हिंमत तर तुमच्यात नाही. पुरस्कार घ्यायचा, लाखाचा चेक पुन्हा पुन्हा तपासून पाहायचा, एखादा शून्य कमी पडला की काय, पुन्हा बँकेत तो वाटला की नाही, त्याची हा जे लबाडपणा आहे, हे लबाड साहित्यिक आणि विचारवंत कवी होऊ शकत नाहीत, अजिबात होऊ शकत नाही. जे सत्य आहे ते मांडा. साहित्य आणि तुमची वर्तणूक यात साम्य पाहिजे. साहित्यामध्ये वास्तव मांडताना तुमचं वागणं जर लबाडीचं असेल तर तुमच्या हातून कधीही सकस साहित्य निर्माण होऊ शकत नाही.
म्हणून या ठिकाणी एका कवयित्रीनं, ज्या शिक्षिका आहेत आणि शिक्षिका म्हटल्यावर समजावून सांगण्याची पद्धत असते, जसं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सर्वांना समजेल अशा ओव्या लिहिल्या, तसं शिक्षकांना सवय असते, समोर विद्यार्थी असतात, ते 40तले सगळेच बुद्धिमान असतील असं नाही, त्यांना वाटतं परत परत हे रिपीट केलं पाहिजे, म्हणून त्या कवितेची भाषा एका शिक्षकाची आहे, मध्येच त्यांच्यातला शिक्षक जागा होतो. शाळेवर कविता आहे, एक पोलिसावरची कविता वाचून मला आश्चर्य वाटलं की एका कवित्रीनं कसा पोलिसाचा संबंध आला बा, यांच्यावर एखादी केस झाली होती की काय का काय, पण मला आल्यावर समजलं की त्यांचे मिस्टर पोलीस आहेत आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे. फक्त आईवर पुन्हा त्यांनी म्हणायला नको सगळ्या कविता आईवरच लिहिल्या, त्यांच्यावर पण आहे. खाकी वर्दीतला माणूस, खरं म्हणजे मला सगळ्यात सहानुभूती आणि खरोखर ज्यांची दया म्हणता येणार नाही असं जो वर्ग वाटतो तो पोलिसांचा. अहो, ज्या गुंडाला बेड्या घातल्या त्या गुंडाचं बॉडीगार्ड म्हणून त्यांना कधी कधी राहावं लागतो तो निवडून आल्यावर. हे लोकशाहीचं दुर्दैव आहे की ज्याला बेड्या घातल्या, ज्याला तुरुंगात टाकला त्याचेच बॉडीगार्ड तो येणार म्हणून रस्त्याच्या कडेला उभं राहावं लागतं. इतका स्वाभिमान आम्हाला गहाण टाकावं लागतो नाईलाजानं. मनात प्रचंड संताप येतो की याला मी 2 लाथा घातल्या होत्या तुरुंगात, आता याला सॅल्यूट करायची वेळ आली. हे फार वाईट आहे, पण हा नाईलाज आहे. म्हणून खाकी वर्दीतला माणूस त्यांनी लिहिला. पर्यावरणावर त्यांनी लिहिलं, जसं आपण आत्ता बोललात की पर्यावरणाचं आपल्याला सगळ्यांना समजतंय, सरकारवर आता अवलंबून राहण्यात मजा नाही. ज्यावेळेस 2 माणसं, एक जण खड्डा खांदत होता रस्त्याच्या कडेला, दुसरा त्यावर माती लोटायचा, एक खड्डा खांदायचा दुसरा त्यावर माती लोटायचं. एकाने विचारलं काय, ते म्हटलं आम्ही सरकारी माणसं आहोत, माझ्याकडे खड्डा खांदायचं काम आहे, एकाकडे झाडं लावायचं काम आहे आणि याच्याकडे माती लोटायचं काम आहे. झाडं लावणार आज रजेवर आहे, आम्ही आमचं काम करतो, नाही तर आम्हाला नोटीस येईल. मी खड्डा खांदतो, हा माती लोटतो, आता तो येईल त्यावेळेस पाहिजे झाडं कधी लावायचे कधी नाही. हे सरकारी वृक्ष संवर्धन आहे. म्हणून आता सरकारवर अवलंबून राहण्यात मजा नाही. निदान एक झाड आपण लावलं पाहिजे. जाताना आपण नेतोच ना एक झाड, जाताना एक झाड बरोबर घेऊन जातोच आपण, नाही का. अहो, त्या स्मशानामध्ये लाकडाची ट्रक आली तर नाकलगच पळायचे लाकडं घ्यायला. त्या कोरोनाच्या काळात आमचा नंबर लवकर लागणार नाही, 5 मिनिटात ती ट्रक मोकळी व्हायची. ॲम्ब्युलन्सच्या रांगा लागलेल्या असायच्या. नगरमध्ये इतका धूर झाला की त्या नागरिकांनी शेवटी विनंती केली की आता हे प्रेत गावाकडे जाऊ द्या, बाहेर जाऊ द्या, कारण घराघरात धूर शिरायला लागला. हे सगळे पर्यावरणाचे विलक्षण प्रश्न आहेत. आणि या कोरोनाच्या काळात काय काय घडलं, कुठल्या कुटुंबावर काय वेळ आली, हे फार भयंकर आहे. सगळ्यांना लॉकडाऊनमध्ये राहावं लागलं, घरामध्ये राहावं लागलं. स्त्री किती काम करते हे पुरुषांना पहिल्यांदा कळालं. त्या काळात जर इंटरनेट नसतं तर काहींनी आत्महत्या केल्या असते. आणि कुटुंबाच्या दृष्टीनं त्याला नेट होतं तेच बरं आहे, तो त्यात गुंतलेला बरा आहे, कारण तो काय फार प्रेमळ वगैरे कुटुंब वसल अजिबातच नाही, घरात थांबायची सवयच नाही. म्हणजे आता तुम्ही म्हणतात आमचे किती प्रश्न आहे, प्रश्नाला इथून सुरुवात होते नाही. आणि हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतील तर मराठी भाषा बदलण्यापासून तुम्हाला सुरुवात करावी लागेल. कारण मराठी भाषेत सुद्धा सन्मानजनक जे शब्द आहेत ते पुरुषवाचक आहेत, अवमानजनक शब्द हे स्त्रीवाचक आहेत. तो रथ म्हणजे असा आयतदार असतो, तो रथ, ती बैलगाडी, रथ किती आयतदार आहे म्हणून तो, आणि बैलगाडी अशी आहे म्हणून ती बैलगाडी नाही. तो जिरेटोप, ती टोपी, जिरेटोप किती मोठा आहे, टोपी अशी किरकोळ आहे म्हणून ती टोपी. मराठी भाषेत सुद्धा तुम्हाला सुरुवात तिथून करावी लागेल. तो पेपर म्हणजे मुख्य पेपर, ती पुरवणी, वाचली तर वाचली, नाही वाचली ती पुरवणी. म्हणजे हे सगळं विलक्षण आहे. म्हणून आता इथं जे आपण जे सर्व म्हटलात अभिजात भाषेविषयी, तुम्हाला स्पष्ट सांगतो मामा, अभिजात भाषा किती वर्षापूर्वीची आहे, किती चांगली आहे याच्यापेक्षा अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळणं न मिळणं हे फक्त आता राजकारण्यांच्या हातामध्ये आहे. कारण अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर 600 ते 700 कोटी रुपये त्या भाषेच्या संवर्धनासाठी द्यावे लागतात. आणि हे केंद्र जे भाजपचं आहे ते या सरकारला ते पैसे येऊ देईल का, हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून मराठी किती चांगली आहे हे सगळ्याला माहीत आहे. रंगनाथ पठारेंच्या समितीनं मराठी किती छान आहे, किती पूर्वीची आहे, किती संपन्न आहे सगळं सांगितलेलं आहे. प्रश्न येतो तुमच्याजवळ, प्रश्न येतो आता राजकारण्यांजवळ की मोदी सरकार ठाकरे सरकारला दरवर्षी 700 कोटी रुपये देणार का, हा प्रश्न आहे. बाकी मराठी किती छान आहे हा विषय फार बाजूला आहे. कन्नडला दिली, तमिळीला दिली, संस्कृतला द्यावी लागली कारण ती जागतिक भाषा आहे. 6 भाषांना, आणि त्यामध्ये राजकीय बरेच डावपेच होते. म्हणजे केंद्र सरकारला कोंडीत पकडून स्वतःच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा घेतलेले राज्य आहे. मग आता आपण नुसतीच मागणी करायची, विनंती करायची की काय करायचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे, हा राजकीय प्रश्न आहे. म्हणजे पुन्हा तिथं राजकारण आलं.
म्हणून या सगळ्या गोष्टी होताना हा कविता संग्रह आपल्या समोर ज्यावेळेस येतो, एक शिक्षिका ज्यावेळेस गणिताचे शिक्षक आहेत, खरं म्हणजे त्या कुठल्या विषयाच्या आहेत याला महत्त्व नाही, कारण प्रतिभा कुणाच्या मनात उमलेल, कारण हा सगळे नंतरचे विषय आहेत. आपण कुठल्या शाखेत जातो ते उपजीविकेचे विषय आहेत असं माझं मत आहे. आपण जरी इंटरव्ह्यूला म्हणत असलो की मला नवीन पिढी घडवायची आहे, तसा काही विषय नसतो. आपल्याला नोकरी करायची आणि नोकरी लागली म्हणून आता आपल्याला नवीन पिढी घडवायची. म्हणजे असंही मी म्हणत नाही आपण इतकं धाडशी व्हा की आपल्या संस्था प्रमुखांवर लिहा, तसं काही करू नका, कारण ते आपली गरज आहे. ते आमच्यासारख्याला सांगा, आम्ही लिहू, आम्हाला काही अडचण नाही, पण तुम्ही लिहू नका. म्हणजे धाडशी सुद्धा जरा प्रमाणातच आपण झालं पाहिजे. परंतु जे जे समाजामध्ये संवेदनशीलपणे आपल्या मनाला टोचतं ते आपल्या कवितेतून निश्चितपणे आपण या ठिकाणी मांडलं पाहिजे. आपला हा कविता संग्रह शब्दगंध साहित्यिक परिषदेनं प्रकाशित केला. सुनील असेल, शर्मिलाताई असेल, भगवान असेल, राजेंद्र उदाके असेल, अनेक आमचे सगळे मित्र आहेत. ही शब्दगंधची ज्योत ते तेवत ठेवत आहेत, तेल संपू देत नाहीत. कायम कविता संग्रहात अहो सोपं नाही. एखादी साहित्यिक संस्था इतकी टिकवणं, कुणाचं अनुदान नसताना, कुठल्या समितीवर नसताना, ना भाषा सल्लागार समितीवर आहेत. आता ते कसे होतात ते आम्हाला माहीत आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्या भानगडीत पडूच नका. म्हणजे ज्याला मराठी धड येत नाही तोही आता सदस्य असतो. म्हणजे नगरमधले चांगले आहेत, मी बाहेरच्यांचं असं सगळं तो प्रकार आहे, ते काही विचारू नका बुवा, नाही का. म्हणून साहित्यात सुद्धा राजकारण असतं, राजकारणात सुद्धा थोडा साहित्यिक दडलेला असतो. पण याच्या पलीकडे जाऊन सौ विद्याताईंनी हा जो कविता संग्रह आविष्कारित केला, आता त्यांनी न थांबता वेगवेगळ्या विषयांना भिडावं, खूप लिहावं, उत्तर त्यांच्या शब्दामध्ये. कारण मॅडम आपण वाचलंच पाहिजे. जो साहित्यिक आहे त्याला असं म्हणायची वेळ येऊ नाही की आपण वाचलं पाहिजे. पण काही साहित्यिक म्हणतात मी वाचतच नाही, कारण त्याचं अनुकरण करण्याची मी फार शक्यता आहे, म्हणून मी वाचत नाही, मी माझंच लिहितो. अरे तू तुझंच लिहितो तर तुला शब्द आठवतात कुठून? हा शब्दसंचय जर वाढवायचा असेल तर प्रकांड वाचन आणि बहुश्रुत होणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही पहा, भांडण करताना काही जणांना प्रचंड संताप येतो, पण तोंडातून शब्द फुटत नाही, चेहरा असा वेडा वाकडा होतो. ओळखून घ्यायचं याचं वाचन कमी आहे, त्याला शब्दच आठवत नाही. संताप तर आलाय पण बोलायचं काय? म्हणजे मराठी भाषा समृद्ध भांडणातून सुद्धा होते. म्हणजे एकानं एक शिवी दिली की पुढचा दुसरी देतो, रिपीट करायची नसते. आणि सगळ्या शिव्या संपल्या की शिव्यांचं कलम सुरू होतं. म्हणजे ओळी ती शिवी इथपर्यंत मराठी भाषेची समृद्धता आहे. परंतु यासाठी बहुश्रुतता आणि शब्दसंचय वाढवणं, म्हणून अखंड वाचनानं साहित्यिकाच्या कवीच्या मनाची मशागत होत असते. म्हणून आपण खूप वाचत राहा आणि खूप लिहित राहा. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.